कथासागरच्या 148व्या भागात सगळ्यांचं स्वागत। गेले काही दिवस आपण पोर्तुगाल त्याच्याविरुद्ध दिलेले लढे हे बघतोय। जामोरीन, नंतर कोची, त्याच्यानंतर अर्थातच मराठीमध्ये शिवाजी महाराज, संभाजी महाराज, कान्होजी आंग्रे, चिमाजी अप्पा, अबक्का राणी अबक्का आणि मग गोव्यातच पोर्तुगीज कसे स्थिरवावं लागलं त्यांना हे बघितलं। पण 452 वर्षानंतर गोवा जेव्हा फ्री झाला 19 डिसेंबर 1961, तो कसा झाला ते आज आपण बघणार आहोत। अर्थातच सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये नाही बघता यायच्या कारण वेळेची आपल्याला मर्यादा आहे, पण तरीही आपण बघूया की गोव्यातले लोक काही स्वस्त बसले नव्हते बरं का। गोव्यातल्या लोकांनी सुद्धा म्हणजे कदाचित तुम्हाला स्वातंत्र्य लढा या नावाची अनेक पुस्तकं मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध होतील, कारण महाराष्ट्रातले अनेक नेते नागो गोरे, एस एन जोशी यांनी या गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतला होता। राम मनोहर लोहिया यासारखे काही नेते त्या ठिकाणी गेलेले होते, बॉर्डर क्रॉस करायचा प्रयत्न केला होता, अनेक गोष्टी ह्या माहीत आहेत। पण आपण बेसिकली या ठिकाणी लष्करी कारवाईचा आज आपण हा जो भाग आहे तो बघणार आहोत। त्याच्यापूर्वी आणखीन एक छोटीशी माहिती आपल्याला द्यायची आहे, ती म्हणजे जसं नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, की आझाद हिंद सेना स्थापन केली आणि जपानमध्ये जाऊन वेगळं एक आझाद गव्हर्नमेंट स्थापन केलं, टंकसाळ काढली वगैरे वगैरे वगैरे। त्याचप्रमाणे चुन्हा या नावाचे एक गोव्याचे स्वातंत्र्य सैनिक होते। त्या स्वातंत्र्य सैनिकांनी 1924 रोजी काँग्रेस गोवा कमिटीची स्थापना केली आणि परत आझाद हिंद फौजेप्रमाणेच त्यांनीही प्रयत्न केले। सगळ्या क्रांतिकारकांशी त्यांनी अर्थातच संबंध स्थापन केले, परत उठाव केले। त्यांचे क्रांतिकारकांचे छोटे छोटे गट होते, ते पोर्तुगीजांची दळणवळण व्यवस्था किंवा छोट्या छोट्या टोळ्या ऑफिसर सारखे हल्ले करायचे। आणि मग त्याच्यानंतर भारत जेव्हा स्वतंत्र झाला 47 ते 61 या काळामध्ये भारत सरकारने सुद्धा हे जे चुन्हा आणि त्यांचं जे गोवा काँग्रेस कमिटी होती त्यांना परत मदत पुरवलेली आहे। मात्र पोर्तुगीजांच्या मानाने यांची जी शक्ती होती ती त्या मानाने कमी पडत होती। तरीही जवळजवळ 14पेक्षा जास्त उठाव हल्ले त्यांनी केले, म्हणजे त्यांच्या काळात तर अनेक झाले, पण 1510 पासून जवळजवळ असं म्हणतात की 14पेक्षा जास्ती उठाव या गोव्यातल्या जनतेने केले। याच्यातला जो सगळा मोठा उठाव होता तो जो केला गेला तो टिपू सुलतानाला त्यांनी मदत केली आणि 1787चा उठाव हा खूप मोठा उठाव होता। त्याच्यानंतर अर्थातच 21 जुलै 1954ला नेमकं काय झालं तर तिकडची कम्युनिस्ट पार्टी आणि RSS यांनी चक्क, बघा परत तारीख लक्षात घ्या, 21 जुलै 1954 या दिवशी चक्क ह्या दोघांनी त्यांचा जो एक दादरा नगर हवेली हा जो भाग आहे, कारण गोवामध्ये फक्त गोवा नव्हतं ना, गोवा, दीव, दमण, नगर हवेली हा सगळा भाग, छोटी छोटी बेटं होती ती पोर्तुगीजांच्या ताब्यात होती। तर ही दादरा नगर हवेली आहे ही या लोकांनी ताब्यात घेतली व त्या ठिकाणी स्थानिक गव्हर्नमेंटसुद्धा स्थापन केलं गेलं। ह्या घटनेनंतर गोव्याचे जे कोणी शासनकर्ते होते ते सगळे जरा काय झाले आपण म्हणूया एकदम सजग झाले, असं काही होऊ शकतं यासाठी मग त्यांनी नेमकं काय केलं तर पोर्तुगीजांची जशी भारतामध्ये काही कॉलनीज होत्या तशा अंगोलीला होते, मोझंबिकमध्ये होते, तिकडून त्यांनी सहाय्य मागवलं, पोर्तुगालकडून शस्त्र, दारुगोळा यांची मदत मागवली आणि जवळजवळ 12,000 फौज त्यांनी जमा केली। मात्र 54 पासून 60पर्यंत काहीच झालं नाही। भारत सरकार राजकीय प्रयत्न करत होती, पत्र पाठवत होती, आणखीन काय आपण म्हणतो त्याला निंद्राळे जसे आपण पाठवलं तर वकील पाठवत होती, मात्र कशालाही हे पोर्तुगीज दाद देत नव्हते। त्याच्यानंतर मग त्यांनी अर्थातच सेना काढून घेतली, काही परत पाठवली, कारण त्याच वेळेला अंगोलामध्ये परत उठाव झाला आणि ही सेना इथे 12,000 फौज इथे ठेवणं पोर्तुगीजांना परवडणारं नव्हतं। मग याच्यानंतर जेव्हा आत्ता आपण जसं म्हटलं तसं 1954 साली जेव्हा दादरा नगर हवेली त्यांच्या ताब्यातून गेली तेव्हा मात्र त्यांनी नेमकं काय केलं तर जी काही सेना आहे त्याच्या मदतीने त्यांनी आपल्या मेन गोव्याचे 4 भाग पाडले। याच्याशिवाय प्रत्येक ठिकाणी म्हणजे दीव, दमण जे काही असेल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्यांनी वेगळा म्हणजे एकूण त्यांनी बघा कुठे कुठे आपल्याला कारवाई करावी लागली तर पणजी आणि मेनलँड आहे तिथे, नंतर AGUDA अगुडा किल्ला तिथे आपल्याला वेगळी कारवाई करावी लागली, मोर्मागोवा बंदर पण आहे आणि तिथे एक एअर स्ट्रीप पण आहे त्याच्यावरही हल्ला करावा लागला।
अजनदीव जी बेटं आहेत त्या ठिकाणी तर वस्तीसुद्धा नाही आहे, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी पोर्तुगीजांचा एक छोटासा किल्ला आणि संरक्षण व्यवस्था होती. त्याच्यावर आपल्याला हल्ला करावा लागला, दमणला करावा लागला, दीवला करावा लागला आणि अर्थातच शेवटी मॅन्युअल हे जे होते ते शरण आले. पण शरण येण्यापूर्वी त्यांनी जीवाच्या आकांतानी लढा दिला हे नक्की. त्यांची फौज तर थोडी होतीच होती, खूप थोडी फौज होती त्यांच्याकडे. मात्र एक काय म्हणूया आपण त्याला, नेव्हल ताकद तर जवळजवळ नव्हतीच त्यांच्याकडे. 1-2 वॉरशिप्स होती, गस्तीबोटी होत्या, त्याचाही त्यांनी वापर केला. त्याच्यावरही तोफा डागल्या होत्या, तोफा ठेवल्या होत्या, त्याच्यावरही मारा करत होता. एअरच्या बाबतीमध्ये तर आपल्याला जी माहिती मिळाली होती ती चुकीची माहिती मिळालेली होती. त्यांच्याकडे इतके विमान आहेत, इतकं हे आहे, आणखीन 18 विमानं येणार आहेत आणि रसद येणार आहे, अशा प्रकारची माहिती होती. प्रत्यक्षात मात्र त्यांच्याकडे 2 नंतर एअरक्राफ्ट आलीसुद्धा, पण ती ट्रान्सपोर्ट होती, म्हणजे एव्हिक्शनसाठी आली होती. गोव्यातली जी प्रजा, पोर्तुगीजातून आलेले इथे राहणारे जे पोर्तुगीज होते, म्हणजे सुटकेसाठी ही आलेली होती. आणि आत्ता जसं तुम्ही तालिबानच्या बाबतीमध्ये बघितलं ना की लोक विमानातून पळण्यासाठी धावतायत, तसं 300च्या कपॅसिटी जेव्हा होती तेव्हा जवळजवळ 700 लोक त्याच्यात भरले गेले, चोंदून. आणि जेवढं शक्य तेवढं पोर्तुगीज नागरिकांना त्यांनी तिथून बाहेर काढायचा प्रयत्न केला. अर्थातच ह्याच्याकडे म्हणजे जे ब्रिगेडियर अँटोनियो होते त्यांच्याकडे 3995 एवढे सैनिक होते, पोर्तुगीज सैनिक होते. 180 स्थानिक सैनिक होते, गस्ती टेहाळणी पथकं होती, पोलीस होते, कस्टम अधिकारी होते. आणि या सगळ्यांच्या बरोबर त्यांनी काय ठरवलं की आता आपण हा लढा द्यायचा. आपल्याला मात्र आपली सेना म्हणजे नुसती पायदळ नव्हे तर पायदळही वापरावं लागलं, नेव्हीही वापरावी लागली आणि एअरफोर्ससुद्धा वापरावा लागला. एवढूसा छोटा गोवा घेण्यासाठी आपल्याला 16, 17, 18 आणि 19ला 3 दिवसांच्या लढाईनंतर आपल्याला हा गोवा ताब्यात आला. अर्थातच जे ह्या होत्या 1 डिसेंबरपासून साधारणपणे त्याला महाराष्ट्रासारखा गोव्याला पण समुद्रकिनारा आहे, तर INS बेटवा ही तिथे झालेली होती. त्याच्याशिवाय 13 किलोमीटर अंतरावर राहून ती गस्त घालत होती. आणखीन एक आपली अशाच प्रकारची एक दुसरी बोट तिथे होती आणि विक्रांत जी बोट आहे ती विक्रांत बोट 130 किलोमीटर अंतरावर येऊन थांबलेली होती. वेळ पडलीच तर ती विमानवाहू नौका आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आता ती स्क्रॅपमध्ये गेली. त्याच्यावरून हल्ला करण्यासाठी तिथे त्यांनी केलेलं होतं. त्याच्याशिवाय आपल्याला एअरफोर्सच्या बाबतीमध्ये व्हॅम्पायर्स आणखी अनेक आपल्याला जे त्यांचं एरोप्लेन्स होते, एरोफोर्स होता, तो आपल्याला वापरावा लागला. अर्थातच या सगळ्याची कारवाई प्रत्येक ठिकाणची वेगळी आहे. आपल्याला प्रत्येक कारवाई बघणं जवळजवळ अशक्य आहे, तरीही आपण फक्त एकच कारवाई बघणार आहोत, दीवची. आता हे सगळं जे ऑपरेशन होतं त्याच्यामध्ये मग 50 पॅराब्रिगेड, 63 इन्फंट्री, त्याच्यामध्ये मग 4th सिख आहे, 20th राजपूत आहेत, 2 बिहार आहेत, या ज्या सगळ्या पलटणी होत्या या सहभागी झाल्या होत्या. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की गोव्यापेक्षा आपली हानी जास्ती झालेली आहे, कारण अतिशय कडवी झुंज या पोर्तुगीजांनी दिलेली आहे. उदाहरण म्हणून फक्त आणि फक्त आपण दीव ह्या जे छोटंसं बेट आहे, किल्ला आहे, गुजरातपासून साधारणपणे 40 किलोमीटर अंतरावर आणि त्याचं एरिया तर खूपच छोटा आहे, 13 बाय 8 किलोमीटर लांब आणि 4 बाय 6 किलोमीटर रुंद. या एवढ्याशा छोट्याशा ह्याच्यावर फक्त आणि फक्त 200 सैनिक आहेत, 2 तोफा आहेत, 2च एक इन्फंट्री ब्रिगेड आहे आणि एक तोफ व दलाची ब्रिगेड आहे, ब्रिगेड छोटी टोळी आहे. याच्या साह्याने त्यांनी आपले भरपूर नुकसान केलं. ते कशी कडवी झुंज दिली ते आपल्याला बघायचं आहे, त्याचं थोडक्यात बघायचं आहे. तर पहिल्यांदा 20th राजपूत आणि 4th मद्रास बटालियन यांच्यावर ह्या दीव घेण्याची जबाबदारी सोपवलेली होती. त्यांना सांगितलेलं होतं की एअर तुम्हाला मदत येणार आहे, पण ह्या दोघांना वाटलं की एवढूसं तर बेड, एवढीशी तर तिथे ताकद आहे, आपण नक्कीच घेऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी घाई केली. एअर प्रोटेक्शन असणं, एअर रेड्स करणं, एअर सुप्रीमसी खूप मोठा भाग असतो, तिकडे लक्ष न देता त्यांनी 18 डिसेंबरला पहिला हल्ला केला. पहाटे 4 वाजता तो
पोर्तुगीजांनी परतवला. दुपारी 2 वाजता, 4 वाजता, 5 वाजता परत ते हल्ले भारतीय फौज कोडकोड आपण बघितलं 20 राजपूत आणि 4 मद्रास बटालियन करत राहिली. मात्र हे करताना 13 जणांपैकी 10 जण आपले जखमी झाले. पोर्तुगीजांचं किती नुकसान झालं ते आपल्याला कळायला मार्ग नाही, पण कडवी झुंज ते देत राहिले. मग आपण असं ठरवलं की तो जे खाडी आहे मेनलँडपासून हा जो काही दीव आहे ते खाडीमध्ये आहे. त्या खाडीमुळे वेगळं विभागलं गेलेलं आहे. तर ही खाडी आपण पार करून पलीकडे जायचं. त्यासाठी त्यांनी बांबूच्या खाटा मागवल्या, त्याचा एक तराफा एकमेकाला जोडून तयार केला आणि त्याच्यावरून ती खाडी पार करून पलीकडे जायचा प्रयत्न केला. निम्मी खाडी पार त्याच्यावर जाऊन बसून ते लोक गेले आणि निम्म्यावर आल्याबरोबर पोर्तुगीजांची जी तोफ होती ती आग ओकायला लागली. ह्या लोकांना काही जण ते ताफात तुटला, काही जण पाण्यात पडली, त्यांना जीव वाचवत किनारा गाठावा लागला. आणि जवळ एक खेडं होतं छोटंसं लोब नावाचं. त्या खेड्यामध्ये मग त्यांना आदेश दिला की तिथे तुम्ही आश्रय घ्या. मात्र या सगळ्यामध्ये सुद्धा कोणीतरी एखादं असं निघतंच. तसंच मेजर मालसिंग नावाचे जे होते ते मात्र यशस्वी झाले. ते पोहून पलीकडे गेले. पलीकडे गेल्याबरोबर एका खंदकामध्ये ही त्यांची तोफ जी होती ती दडवलेली होती. त्याच्यावर त्यांनी हल्ला केला, ग्रेनेड फेकले, ती तोफ बंद पाडली. दुसरी तोफ दडबडायला लागली. तोवर दिवस वर आलेला होता आणि एअर रेड सुरू झाल्या. हे आपलं एअरफोर्स होतं. त्यांनी जो किल्ला आहे दीवचा त्या किल्ल्याच्या भिंतीला खंडारं पाडली. जोरात आपल्या सेनेला प्रोटेक्शन द्यायला सुरुवात केली. आणखीन एक त्यांनी जबरदस्त काम केलं. त्यांचा जिथे शस्त्रसाठा होता त्याच्यावर रॉकेट टाकली आणि जो दीवचा जो सगळा शस्त्रसाठाच नाहीसा झाला. ते तिथले लोक एकटे पडले, मेनलँडपासून वेगळे पडले. त्याचबरोबर आपली जी त्यांची एक गस्ती नौका होती त्या गस्ती नौकेवर पण आपल्या एअरफोर्सने रेड केली आणि ती डुबवून टाकली. कारण त्या गस्ती बोटीमधून हे पोर्तुगीज इथून पळून जातील अशी आपल्याला भीती वाटत होती. नाही, आपली शंका होती, भीती वाटत होती म्हणण्यापेक्षा ही गस्ती बोट त्यांनी नष्ट केली. आणि त्याच वेळेला आपली जी नेव्ही आहे INS दिल्ली ती त्या ठिकाणी हजर झाली. त्या INS दिल्ली आणि बेटवा आपण पहिल्यांदा जाऊन बघितलेली होती नावं. त्या INS दिल्लीनी याच्यावर तोफांचा मारा समुद्रातून सुरू केला. म्हणजे बघा एवढूसं दीव बेट जेमतेम 40 ते 0.5 किलोमीटर अंतर एवढ्याच एरियाचं 200 सैनिक, पण त्यांच्या हातातून परत भारतामध्ये आपलीच लँड घेण्यासाठी इतकं एअरफोर्स, आर्मी आणि नेव्ही या सगळ्यांचा वापर करावा लागला. अर्थातच हे सगळं होत असताना 200 लोकांनी असं सहज सरेंडर केलेलं नाही आहे. ज्यांना शक्य होतं त्यांनी उड्या टाकल्या, बेटाचे बाहेर केलं आणि पाकिस्तानच्या दिशेने पळायला सुरुवात केली. पळायला म्हणजे पोहत जायला किंवा छोट्या छोट्या ज्या बोटी त्यांनी लपवून ठेवल्या असतील त्याच्यातून त्या बाजूला जायला सुरुवात केली. मात्र इकडे मेनलँड जी होती 19 तारखेपर्यंत 16, 17, 18, 19पर्यंत ही लढाई सुरूच होती. गोवा हातात आलं. जसं मी तुम्हाला एक म्हटलं की एक छोटासं त्यांचं जे एक बेट होतं ना अजदीव बेट, त्याच्यावर तर वस्तीसुद्धा नव्हती, फक्त किल्ला. आणि तरी पण त्या ठिकाणी त्या लोकांनी पण असाच लढा दिलेला आहे पोर्तुगीजांनी. अत्यंत कडवा आणि अत्यंत म्हणजे आपले ते शत्रू होते पण तरी त्यांच्या शौर्याची, ताकदीची, धैर्याची आपल्याला खरोखरीच कौतुकच करायला पाहिजे. असं म्हटलं तर गैर होणार नाही. अर्थातच त्यांचे जे कोणी तिथले प्रमुख होते, गव्हर्नर होते, तेच मिलिटरीचे पण प्रमुख होते, त्यांना जाणवलं की आता आणखीन तग धरण्यात अर्थ नाही. मनुष्यहानी थांबवायची असेल तर शरणागतीशिवाय पर्याय नाही. त्यांनी शेवटी पांढरं निशाण फडकवलं आणि त्या ठिकाणचे जे प्रमुख होते केडेथ, ज्यांचं नाव 1971मध्ये सुद्धा पुन्हा येतं, त्यांनी शरण जाण्याचं ठरवलं. शरणागतीचा समारंभ झाला. सुरुवातीला आपल्या ताब्यात आल्यानंतर गोव्याच्या नागरिकांनी तर जल्लोष केला. भारतभर एक आनंदाची लहर उमटली. हे जे केडेत होते त्यांच्याच ताब्यामध्ये सुरुवातीला काही दिवस त्याचं व्यवस्थापन होतं ते सोपवलं गेलं. कारण तिथे आणखीन पण बऱ्याच गोष्टी असतात. नुसतं जिंकून घेतलं म्हणजे झालं असं नसतं. आज गोवा हा अतिशय समृद्ध, लिटरेट, एक सावंत डॉक्टर असलेले मुख्यमंत्री त्यांना लाभलेले आहेत, अत्यंत दूरदृष्टीचे, आणि खूप छान भरभराट त्यांनी केली. मात्र पोर्तुगीजांनी कांगावा केला की भारताने आमच्यावर आक्रमण केलेलं आहे. 1974पर्यंत भारत आणि पोर्तुगीज यांचे संबंध ताणलेले राहिले. मात्र ह्या जिंकून घेतलेल्या प्रदेशाला इतर देशांनी मात्र आपल्याला लगेचच मान्यता दिली आणि शेवटी गोवा हा भारतामध्ये विलीन झाला. गोव्याची जी राजवट होती पोर्तुगीजांची 452 वर्षांची ती संपुष्टात आली. अशी ही गोव्याची कथा.
पुढच्या वेळेला अर्थातच आपण डचांकडे वळणार आहोत. डचांसाठी आपल्याला 1 किंवा 2 भागच फक्त पुरेसे होतील, कारण पोर्तुगीजांच्या पाठोपाठ डच आले, मात्र त्यांना खूपच लवकर भारतातून काढता पाय घ्यावा लागला. ते कसं आणि का ते आपण पुढच्या भागात बघूया, पुढच्या शनिवारी बघूया. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद. मला वाटते अशा प्रकारची कडवी लढत कशी द्यायची असते. आयुष्यातसुद्धा आपल्याला कितीही कठीण प्रसंग आले तरी गांगरून जायचं नसतं. एवढा जरी आपण लढा घेतला तरी खूप आहे. आपण लहान आहोत असं समजायचं नाही. दिलो जान से दिल मन लगा के आम्हाला मुकाबला डटके करावाच लागतो. एवढाच याचा बोध. नमस्कार.